उच्च रक्तदाब हा मेंदूसाठी अत्यंत धोकादायक आणि हळूहळू नुकसान करणारा विकार आहे. तो मूक घातक म्हणूनही ओळखला जातो, कारण तो अनेकदा कोणतंही तात्काळ लक्षण दाखवत नाही, पण आतून मेंदूच्या पेशींना आणि त्यांच्या रक्तवाहिन्यांना सतत नुकसान पोहोचवत राहतो. तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध होणं गरजेचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम. रक्तवाहिन्यांवर दाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर सतत दाब येतो, त्यामुळे त्या कठीण आणि अरुंद होतात. यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. सूक्ष्म रक्तस्राव वारंवार रक्तदाब वाढल्यामुळे मेंदूतील बारीक रक्तवाहिन्या फुटतात. रक्तस्रावाचे डाग निर्माण होतात. हे स्मरणशक्ती कमी होणं, संतुलन बिघडणं, विस्मृती यास कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे अॅन्युरिझमचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर जास्त दाब आल्यामुळे त्या कमकुवत होतात आणि एका ठिकाणी फुगतात. ही फुगलेली रक्तवाहिनी फुटल्यावर मेंदूतील रक्तस्राव होतो, जो प्राणघातकही ठरू शकतो. मेंदूच्या पेशीवर परिणाम होतो. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अरुंद झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे पेशी हळूहळू मरतात आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होते. त्याचप्रमाणे मेंदूमध्ये सूजही येऊ शकते. रक्तदाब खूप वाढल्यावर मेंदूतील रक्तवाहिन्यातून द्रव बाहेर झिरपतो. यामुळे मेंदू सुजतो. डोकेदुखी, उलट्या, झटके आणि होश गमावणं असे गंभीर परिणाम होतात. हृदयविकाराचाही धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्यात थक्का तयार होतो आणि तो रक्तवाहिन्यांमध्ये तसाच साचून राहतो. यामुळे मेंदूचा एक भाग मृत होतो. चेहऱ्याचा एक भाग वाकणे, बोलता न येणे, पक्षाघात यासारखी लक्षणं दिसतात. जास्त दाबामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटते आणि मेंदूत रक्तस्राव होतो, जो अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक ठरतो. त्याचप्रमाणे स्मरणशक्ती कमी होते. मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्यावर मेंदूच्या हिप्पोकॅम्पस भागात रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही कमी होते. त्याचप्रमाणे डिमेन्शियाचा धोका वाढतो. रक्तप्रवाहातील सततची अडचण मेंदूच्या तंतूंना नुकसान पोहोचवते. त्यामुळे विस्मरण, गोंधळ, निर्णय घेण्यात अडचण आणि बुद्धिमत्तेचा ऱ्हास होतो. त्याचप्रमाणे मेंदूच्या रचनेतही परिणाम होतो किंवा बदल दिसून येतो, जसं की व्हाईट मॅटर डॅमेज होतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील पांढऱ्या तंतूंच्या भागात बदल होतात. हे मेंदूच्या विविध भागांमधील संवादामध्ये अडथळा निर्माण करतात. यांचं संतुलन बिघडलं जातं. त्यामुळे धीम्या विचारांची गती, गोंधळ, व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतो. सततचा दाब आणि कमी रक्तपुरवठा यामुळे मेंदूतील पेशी नष्ट होतात आणि एकदा नष्ट झालेल्या पेशी पुन्हा निर्माण होत नाहीत. तेव्हा मेंदूचं संरक्षण करण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवा. यासाठी व्यायाम करा. नियमित बीपीची तपासणी करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे वेळेवर घ्या. आहारामध्ये मिठाचं सेवन कमी करा. हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि डाळी जास्त घ्या. तळलेले, जास्त तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो टाळा, जेणेकरून तुमचा बीपी वाढणार नाही. तणाव नियंत्रित ठेवा. यासाठी ध्यान करा, चाला, आवडीचं संगीत ऐका. यामुळे रक्तदाब कमी राहतो. नियमित 30 मिनिटे व्यायाम, योगासने करा. धूम्रपान, मद्यपान टाळा. हे दोन्ही मेंदूतील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. म्हणून धूम्रपान आणि मद्यपान टाळा. पुरेशी झोप घ्या. झोपेमुळे मेंदूतील दाब आणि तणाव कमी होतो. उच्च रक्तदाब हा मेंदूचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो हळूहळू रक्तवाहिन्यांना, मेंदूच्या पेशींना आणि स्मरणशक्तीला हानी पोहोचवतो. पण योग्य आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि औषधं जर घेतली तर हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करून नक्कीच तुम्ही तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. यासाठी वर दिलेल्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता आणि नक्कीच निरोगी राहू शकता.